तर हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे नेते प्रवीण मानेंना आता मोठा धक्का बसत असल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीत आकडेवारी जर आपण पाहिली तर याही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष ठरत असल्याचं पाहायला मिळतंय आणि शिवसेना ही दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरत असल्याचं पाहायला मिळतंय। तर काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे सुद्धा आपल्यासोबत जोडले जात आहेत। आपण त्यांच्यासोबत थेट चर्चा करूया। बालाजीजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। एकंदरीत आकडेवारी तुम्ही पाहिलीच आहे आणि चित्र स्पष्ट होत चाललेलं आहे। विधान परिषदेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष ठरलेला होता आणि त्या अनुषंगाने आता स्थानिक निवडणुकांमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष हाच मोठा पक्ष ठरत असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसच्या वतीने प्रयत्न करण्यात आले, तुम्ही कुठे कमी पडलात? नाही, सगळ्यात महत्त्वाचं ज्या वेळेला निवडणूक आयोगाला जे शिष्टमंडळ भेटायला गेलेलं होतं त्यामध्ये आम्ही जे काही आक्षेप घेतलेले होते त्यातले कुठल्याही आक्षेपाकडे निवडणूक आयोगाकडनं लक्ष दिलेलं नाही। दुसरा मुद्दा, आपण काल दिवसभरात जे तुमच्या चॅनलवरती दाखवत होतात की धर्माबादचा विषय असेल किंवा अंबरनाथचा किंवा असे असंख्य ठिकाणचे मतदारांना कोंडून ठेवल्या जाते, पैशाचा वापर होतोय, मतदार याद्या पारदर्शक नाहीयेत। त्यामुळे ही निवडणूक ही महायुती आणि निवडणूक आयोग या दोघांच्या युतीमधनं संगनमतानं झालेली आहे। ही पारदर्शक निवडणूक नाही। यामध्ये पोलीस प्रशासनाचा वापर करून आमच्या एका श्रीरामपूरच्या उमेदवाराला धमकावण्यात आलं उमेदवारी पाठीमागे घेण्यासाठी। अशा असंख्य बाबी समोर असताना निवडणूक आयोग मात्र छान झोपेचं सोंग घेऊन बसलेला आहे। त्यामुळे हे जे निकाल आहेत ते निकाल हे पैशाचा वापर, शासकीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने केलेला वापर आणि दबाव टाकून मतं विकत घेऊन आणि मतदार याद्या ज्या अपारदर्शक आहेत त्या माध्यमातून मिळवलेला हा विजय आहे। हा विजय पारदर्शक निवडणुकात मिळवला नाही तरीही आम्ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही उपस्थित केलेले मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आणि तितकेच गंभीर देखील आहे। तुम्ही भाजप शिवसेनेवरती थेटपणे आरोप केलेले आहेत, त्या आरोपांचं उत्तर देखील आपण घेऊयाच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।